हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस, त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना। नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील निवारा परिसरात रविवार दिनांक 12 जुलै रोजी रात्री एका 55 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्याच्या प्रयत्नात चोरट्यांनी त्यांना खाली पाडल्याची धक्कादायक घटना घडली। झटापटी दरम्यान मंगळसूत्र तुटल्याने त्यातील काही भाग महिलेच्या हातात राहिला, तर सुमारे 10 ग्रॅम वजनाचा व अंदाजे 30,000 रुपये किमतीचा भाग चोरटे घेऊन पसार झाले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जया दिलीप शर्मा वय 55 राहणार इंद्रपत कोपरगाव या रविवार रात्री सुमारे 8 वाजता नातवंडांना समता बाल उद्यान निवारा येथून घरी घेऊन जात होत्या। गोकुळनगरी येथील खंदक नाल्याजवळील लाईट डीपी समोर आल्यावर समोरून काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर असलेल्या 2 अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र जयाताई शर्मा यांनी प्रसंगावधान राखत मंगळसूत्र घट्ट पकडून ठेवल्याने चोरट्यांनी झटापट झाली। या झटापटीत त्या रस्त्यावर खाली पडल्या। मंगळसूत्र तुटून त्यांचा काही भाग त्यांच्या हातात राहिला, तर उर्वरित भाग चोरटे घेऊन भरधाव वेगाने निवाराच्या दिशेने पसार झाले। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार दुचाकीवरील पुढील इसमाने डोक्यावर कॅप व तोंडावर मास्क घातला होता। दोघांनीही काळ्या रंगाचे टी-शर्ट परिधान केले होते। दुचाकीचा वेग अधिक असल्याने तिचा क्रमांक लक्षात येऊ शकला नाही। या प्रकरणी जया शर्मा यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात 2 अज्ञात इसमांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस पुढील तपास करीत आहेत। गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरात चोरी, घरफोड आणि साखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शहर पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। कोपरगाव शहरामध्ये नेमकं चाललं काय तेच कळायला मार्ग नाही। भरदिवसा घरफोड्या होते, भरदिवसा कट्टे निघते, बंद पडेल सापडते, कधी चालू सापडते, दिवसा फायरिंग होती, कोयते हिंडते। चाललं काय? कायदा सुव्यवस्था जे आज म्हणता त्याचं कुठे? हा 13 वांगले रोड आहे, कोपरगाव शहरातील सगळ्यात मध्यवस्ती भागातील रस्ता आहे ना। रोडला लाईटचे पोल आहे। आता मध्यंतरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले प्रत्येक चौकामध्ये। ते कशा करता बसवलेले? तिथं पोलीस स्टेशनला गेलं का म्हणता कॅमेरे चालू आहे, फक्त कॅमेरे चालू आहे, सगळं चालू आहे, तर मग त्याच्यात चोर का बरं दिसत नाही? घरफोड्या का बरं होते? म्हणजे घराला म्हणजे कोणते लॉक लावायचे, दरवाजे लावायचे, हा सुद्धा मुळात प्रश्न पडलेला आहे। बाहेरचे सेफ्टी डोर तुटले जाते, सेंट्रल लॉकचे डोर तुटले जाते। साई सिटी मध्ये आता ते सेंट्रल लॉकचे डोर तोडले गेले। आता दरवाजे बसवायचे कोणते? घरात सोडायचे कोणाच्या भरोशावर? साहेब थोडं कोपरगावकडे लक्ष घाला। तिथून जरा ऑफिसमधून जर वेळ मिळाला, बाकीच्या याच्यात जर लक्ष देताच आहे, पण जर या पण रस्त्यावर लक्ष घाला व संध्याकाळचं। आत्ताच कोपरगाव शहरामध्ये ज्या आपल्या नवीन हद्दवाढ झालेल्या भागामध्ये म्हणजे छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळनगरी या रस्त्यावर आमचे मित्र पंकज शर्मा यांच्या आईच्या गळ्यातील जे दागिना होता ते चोरट्यांनी ओरबडून नेला। अक्षरशः त्या खाली पडल्या, त्यांना जखम देखील या ठिकाणी झालेली। तर माझी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला देखील विनंती राहील का आपण या चोरांना कशा प्रकारे आळा घालू शकता याचा देखील आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे। त्याचप्रमाणे आत्ताच मी कोपरगावचे नगराध्यक्ष परागजी संधान साहेब यांना देखील फोन लावला होता का ह्या भागामध्ये अनेक वर्षापासून हायमॅक्स लागावं म्हणून माझे निवेदन देखील नगरपालिकेला आहे, त्याचा पाठपुरावा माझा चालू आहे। त्यांनी मला सांगितलं की तुम्ही उद्या या, आपण प्रोसेस करू आणि लवकरात लवकर या रोडला जास्तीत जास्त लाईटी बसवायचं, हायमॅक्स बसवायचं आपण या ठिकाणी करू, एवढंच त्यांनी सांगितलं। आणि पोलीस प्रशासनाला देखील माझं सांगणं आहे का आपण या ठिकाणी गस्त वाढवायला पाहिजे रात्रीच्या वेळेची, कारण की चोऱ्यासारखे, लुटमारी सारखे आणि मर्डर सारखे, हाफ मर्डर सारखे अनेक किस्से कोपरगाव शहरामध्ये घडत आहेत। याच्यावर कुठेतरी रोख लागली पाहिजे, एवढंच या ठिकाणी एक सामान्य नागरिक म्हणून सर्वसामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी आमची पालिका प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती राहील। धन्यवाद। आमचे मित्र पंकज शर्मा यांचे मातोश्री निवारा यांच्या घरून निघाले होते ते आपल्या समर्थ व्हरायटीच्या रोडने आल्यानंतर
कर्मवीर नगर समोर माऊर बांगला जो आहे त्या माऊर बांगल्यासमोर चीनची 2 अज्ञात इसमांनी पोत ओढण्यात आली. ती पोत ओढण्यात आल्यानंतर त्यांच्यासोबत 2 लहान पोरं होते. तर ती हे झाल्यानंतर समजा ती पोत ओढली पण ठीक आहे, पण त्या पोरांना दुखापत होणे किंवा काय होणे याकरता आमची पोलीस प्रशासनाला विनंती का आमच्या भागामध्ये कायम वारंवार या घटना घडतायत. त्याकरता पोलीस प्रशासनाने याच्यावर योग्य ती कारवाई करून पोलिसांची यंत्रणा या भागात वाढवणं गरजेचं आहे. त्या 4 दिवसापूर्वी साई सिटी या भागामध्ये 3 फ्लॅट फोडण्यात आले. तसेच पॉवर हाऊस समोर पापडीच्या यांच्या घरच्यांची सुद्धा पोत ओढण्यात आली. कोपरगावमध्ये ह्या वारंवार घटना घडताय. त्याकरता पोलीस प्रशासनाने याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि तसेच नगरपालिकेला नाईक किराणा दुकान ते आपलं भगवती माता कॉलनी बोर्ड इथपर्यंत लाईट बसवण्यासाठी नगरपालिकेला आम्ही स्वतः वारंवार मागणी केली. आम्हाला या भागामध्ये लाईट बसवून द्या, स्ट्रीट लाईट द्या. नगरपालिकेचे काय उत्तर येतात, कधी लाईट आहे तर कधी ब्रॅकेट नाही, ब्रॅकेट आहे तर लाईट नाही. नगरपालिकेने त्याच्यावर लाईट बसून द्यावे ही नम्र विनंती. आज कर्मवीर नगरच्या बोर्ड जवळ जी घटना घडली, एका महिलेच्या अज्ञात चोरट्यांनी एक पल्सर 220 अशी बाईक होती, स्पोर्ट बाईक, त्याच्यावर येऊन मंगळसूत्र चोरलं. अशा चेन स्नॅचिंगचे प्रकार किंवा दुसरे इतर चोरीचे प्रकार शहरात वारंवार घडत आहे. तर आमची स्थानिक नागरिक आणि कोपरगावचा नागरिक म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे का ह्या चोरींचा लवकरात लवकर छडा लावावा आणि हे जे चोर अशा म्हणजे आता 8:15 वाजता घडलेली घटना आहे, काय जास्त रात्रीची वेळ झालेली नव्हती. तर अशा वेळेला किंवा दुपारच्या वेळेला घरफुटी घडते तर हे पोलीस प्रशासनाला खूप मोठं चॅलेंज आहे. आणि जर ते चोर असं करताय तर पोलिसांनी पण लवकरात लवकर या चोरांना जेरबंद करून येथील नागरिकांना एक विश्वास द्यावा की पोलीस प्रशासन त्या नागरिकांच्या आणि या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अन्यथा असं न घडल्यास हे चोरांचे या चोरीचा प्रकार चालू राहील आणि येथील सगळे जे नागरिक आहे एका भीतीमय वातावरणामध्ये वावरतील. त्याच्यामुळं पोलीस प्रशासनाला मी आमच्या सर्व इथल्या नागरिकांतर्फे विनंती करतो की लवकरात लवकर या चोरीचा छडा लावावा आणि त्या चोरांना जेरबंद करावे.